आपण कितीही अनहेल्दी खाल्ले तरी आपल्या मुलांना मात्र हेल्दीच खाऊ घालायचे। आता तुम्हाला तर माहीतच आहे मैदा शरीरासाठी किती हानिकारक असतो। तरी देखील मोठी माणसे मैदा पचवू शकतात, पण लहान मुलांच्या पोटात मैदा पचवण्या इतकी शक्ती नसते। म्हणूनच सेजू सानूसाठी आणि माहिराहीसाठी गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवायला घेतले होते आणि मीही गव्हाच्या पिठाचा एक मोमोज खाऊन बघितला। खरंच मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाच्या पिठाचे मोमोज एक नंबर लागत होते। तुम्ही कधी तुमच्या घरी मोमोज बनवले तर गव्हाच्या पिठाचेच बनवा। आमच्यासाठी जी स्टफिंग बनवली होती तीच स्टफिंग गव्हाच्या पिठाच्या मोमोजला वापरली, कारण मुलींचं लक्षात घेता आम्ही स्टफिंग अगदी कमी तिखट बनवली होती आणि याआधी कधीच मोमोज बनवले नाहीत। हा माझा फर्स्ट ट्राय होता आणि खरंच खूप परफेक्ट बनवले होते। मोमोज बनवून झाल्यानंतर त्यांना स्टीम करायला ठेवले आणि हे आईस्क्रीमवाले भैया आले होते, मग त्यांच्याकडून कुल्फी घेतली आणि पहिल्यांदा ऐश्वर्याला दिली आणि मीही खाऊन घेतली। पुण्यात एवढी भयंकर गरमी वाढली आहे की अगदी माणसांना नकोशी वाटायला लागले आहे। आईस्क्रीम खाऊन होईपर्यंत मोमोज स्टीम झाले होते, मग सेजू सानूला आणि माहिराहीला खायला दिले। मुलींसाठी गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवण्याची मेहनत व्हायला गेली नाही, कारण त्यांनी खूपच आवडीने खाल्ले। मोमोजची फुल रेसिपी बघण्यासाठी आपला कालचा व्लॉग नक्कीच बघा।